महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिनादिवशी शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा भूमिकेतून गरज नसलेला महामार्ग आहे आणि या शक्तीपीठातून आम्हाला स्वातंत्र्य मिळावं. पूर्वी ब्रिटिशांच्या विरुद्ध या देशातल्या सामान्य नागरिकांनी लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता सरकारच्या विरुद्ध लढा देऊन आम्हाला या शक्तीपीठमधलं स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं. विश्वासात घेतल्याशिवाय निवडणुकीच्या आधी काय होतं? रद्द. आता विश्वासात घेतलं हे वाक्य कुठलं आलं? म्हणजे निवडणुकीच्या आधी भूमिका काय होती? शक्तीपीठ रद्द. मग आता विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाही याचा अर्थ काय? त्याचा अर्थ करणार आहे तुम्ही, असंच अर्थ निघतो ना. तर आमची भूमिका स्पष्ट आहे. हा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नाही, तर 12 जिल्ह्याचा विषय. हेच पैसे शेतकऱ्याची कर्जमाफी करा, मध्यमवर्गीयांना महागाईतून दिलासा द्या, एसट्या कमी पडतात या महाराष्ट्रामध्ये एसट्या द्या, मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधनं प्रवास करणारे रेल्वे क्रॉसिंगमध्ये दररोज 5-6 मृत्यू होतात, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. मुलामुलींची शिष्यवृत्ती त्या ठिकाणी द्या, लोकांना न्याय द्या, प्रायोरिटी बदला आणि हेच 86,000 कोटी रुपये चांगल्या कामासाठी वापरा अशी आमची विनंती. आम्ही खरडा भाकरी खाल्लेली आहे, ती सुद्धा खायची परिस्थिती राहणार नाही शक्तीपीठ महामार्ग झाला. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात ती जी आकडेवारी समोर आली ती मी मांडलेली आहे की नॅशनल हायवेचा खर्च किती आणि ते खर्च किती. आता मी तांत्रिक मुद्द्यात जाऊन आर्किटेक्ट आहे का नाही हे प्रूव्ह करणार नाही, कारण की आम्हाला रद्द करायचा आहे रस्ता. त्यामुळे मी त्या तांत्रिक मुद्द्यात घुसणार नाही, कारण की मला माहीत आहे तो किती वाढीव खर्च आहे आणि काय आहे सगळं. परंतु माझी त्यांनाही विनंती आहे की आपण जो शब्द निवडणुकीच्या आधी दिला होता कोल्हापुरातल्या जनतेला तो पूर्ण करावा, एवढी विनंती. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.